हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एका कार बनवणाऱ्या कंपनीतल्या एका इंजिनियरने एक वर्ल्ड क्लास लेवलचं कारचं डिझाईन तयार केलं आणि कंपनीच्या मालकाला दाखवलं. मालक खूप प्रभावित झाला. त्याने त्या इंजिनियरला त्याप्रमाणे कार तयार करायला सांगितलं. इंजिनियरने कार तयार केली. कार बघून मालक खूप खुश झाला. आता ट्रायल घेण्यासाठी कारला कारखान्याच्या बाहेर नेण्याचं ठरलं. पण त्यांच्या लक्षात आलं की कारची उंची कारखान्याच्या बाहेर निघण्याच्या कमानाकृती गेटपेक्षा 2 इंचाने जास्त आहे. इंजिनियरला खूप वाईट वाटलं, कारण कार तयार करताना त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली नव्हती. आता कार बाहेर कशी न्यावी असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. कारखान्याचा पेंटर म्हणाला, कारला आपण बाहेर नेऊ शकतो, फक्त वरच्या भागावर थोडेसे ओरखडे पडतील, ते आपण कार बाहेर नेल्यानंतर पुन्हा पेंट करून मिटवू शकतो. इंजिनियर म्हणाला, त्यापेक्षा आपण गेट तोडून टाकू, कार बाहेर गेल्यानंतर गेट पुन्हा बांधता येईल. पण मालक कोणत्याही कल्पनेने आश्वस्त होत नव्हते. त्याला ओरखडे पडणे किंवा तोडफोड करणे हे शुभशकून नाही असं त्यांना वाटत होतं. दूर उभा असलेला कारखान्याचा चौकीदार हे सर्व पाहत होता. तो हळूच त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, मी काही सुचवू शकतो का? सर्वांना आश्चर्य वाटलं. इथे इतक्या तज्ज्ञ लोकांना उपाय सापडत नाहीये आणि हा सामान्य चौकीदार काय सुचवणार आहे? चौकीदार म्हणाला, कार गेटपेक्षा फक्त 2 इंच उंच आहे. साधी गोष्ट आहे. 4ही टायर्स मधली हवा थोडी थोडी कमी करा. कारची उंची कमी होईल आणि कारला सहज बाहेर नेता येईल. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मित्रांनो, प्रत्येक समस्येचं समाधान तज्ज्ञांच्या नजरेतून विश्लेषण केल्यानेच मिळतं असं काही नाही. कधीकधी एखादा सामान्य व्यक्तीसुद्धा आपल्या समस्येचं निराकरण सहज करू शकतो. जीवनातल्या समस्यांचं देखील असंच आहे. थिंक सिम्पल, डू सिम्पल, because originally we are happy souls. Release some air means ego and adjust the height means attitude. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.